मित्रांनो, जवळपास 2555 कोटी रुपयांचा जो रखडलेला पीक विमा होता. रखडलेला म्हणायचं कारण म्हणजे अगोदर 2-4 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालं होतं. सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटत होतं की बाबा आमच्या जिल्ह्यात सुद्धा आता पीक विमा मिळेल, आम्हाला सुद्धा पीक विमा मिळेल. परंतु मध्येच मित्रांनो पीक विमा 2-3 जिल्ह्यांना वाटप झाल्यानंतर लगेचच पीक विमा वाटप करणं थांबवण्यात आलं. जरी कंपन्यांकडे पहिला हप्ता वितरित जरी झाला असला शासनाचा, तरी सुद्धा कंपन्यांतर्फे शेतकरी मित्रांना हा जे पीक विमा होता तो वाटप करणं थांबवण्यात आलेलं होतं. तर मित्रांनो, त्याचं कारण काय आणि आता परत एकदा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपासून वितरित होण्याला सुरुवात होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काय झालं होतं, जवळपास लातूर जिल्ह्यात, यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर एक तुटपुंजी रकमा पीक विम्याच्या वितरित झाल्या होत्या. परंतु मित्रांनो, मध्येच काही जिल्ह्यातील शेतकरी हे वाट बघत होते पीक विम्याची. जे अग्रिमसाठी जिल्हे असो की वैयक्तिक क्लेम केलेले शेतकरी असो, शासनातर्फे सांगण्यात सुद्धा आलं, GR सुद्धा काढण्यात आला की 2555 कोटी रुपयांचा पीक विमा जो 2022 पासून जे शेतकऱ्यांसाठी रखडलेला होता तो सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू होणार आहे किंवा झालं सुद्धा होतं. परंतु मित्रांनो, मध्येच बंद पडलं. आता त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण म्हणजे टेक्निकल इश्यू आला. आपण बघितलं होतं 29 तारखेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होणार होता, परंतु तो हप्ता वितरित झालाच नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झाल्याच नाही. त्यानंतर मित्रांनो, आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होणं सुरू झालेलं आहे. त्यातच मित्रांनो, आता पीक विम्या संदर्भात सुद्धा असंच होणार आहे. आता पीक विम्याचं जे सर्व्हर होतं, जे DBTचं जे सर्व्हर होतं शासनाचं, त्याच्यामध्ये आता सुधारणा झालेली आहे. टेक्निकल इश्यू होता तो सॉल्व्ह करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर आता या रकमा वितरित होणं परत एकदा नव्यानं सुरू होणार आहे. जे लातूरमधले जे शेतकरी अजून वेटिंगला होते त्यांना अजून वितरित झालं नव्हतं काही तालुक्यातील शेतकऱ्यांना. त्यानंतर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा काही तुरळक शेतकरी असे आहेत त्यांना सुद्धा या रकमा वितरित झाल्या नव्हत्या, त्यांना सुद्धा आता हा पीक विमा वाटप होणार आहे. तर मित्रांनो, हा पीक विमा कधीपासून वाटप होऊ शकतो? खरं तर शासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे की 5 तारखेपासून हा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरित होणार आहे. परंतु मित्रांनो, त्या अगोदर सुद्धा होऊ शकतो, उद्या 4 तारखेचा सुद्धा होऊ शकतो. परंतु मित्रांनो, 5 तारीख दिलेली आहे. 5 तारखेपासून बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळण्याचे चान्सेस आहेत. कारण त्या अगोदर सुद्धा काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो. ते जर मिळालेलं असेल तर तुमच्या खात्यावर जर वितरित झाले असतील रकमा, ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे जेणेकरून 5 तारखेच्या अगोदरच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाला की काय, इतर शेतकऱ्यांना सुद्धा याची मदत होईल. तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती. जे पीक विम्यासंदर्भात बरेच शेतकरी म्हणत होते बाबा फेकॉलॉजी केली, पीक विम्यासंदर्भात फेक व्हिडिओ बनवले वगैरे, तसं काही नाही झालं मित्रांनो. टेक्निकल इश्यू आला होता शेतकऱ्यांच्या खात्यावर. ज्या बँकेमध्ये म्हणा, कालच्या तारखेमध्ये बऱ्याच ठिकाणच्या बँका किंवा बँकेचे सर्व्हर हे डाऊन होते. हा DBTचा प्रॉब्लेम होता मित्रांनो. त्याचबरोबर मार्च एंडिंगचा सुद्धा प्रॉब्लेम होता. त्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या पीक विम्याच्या रकमा वितरित करायच्या होत्या 31 मार्च पूर्वी किंवा 1 तारखेच्या पूर्वी, त्या झाल्या नव्हत्या टेक्निकल इश्यूमुळं, मार्च एंडिंगमुळं. त्या परत एकदा आता नव्याने सुरुवात होणार आहे. ही होती छोटीशी माहिती पीक विम्यासंदर्भात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.